हे आंदोलन आहे, दादांनी मला घरी जायचं रस्त्यावर कुणीही थांबू नये। हे आंदोलन आहे, दादांनी मला घरी जायचं सगळ्या आंदोलकांना मी आवाहन करतोय, आपल्या माध्यमातून करतोय, सगळं असं भेटून करतो। एकही गाडी आपली इथं ठेवायची नाही। 3 वाजता आपल्याला मैदानात आपल्याला 3 वाजता सांगितलेलं आहे की हे चुकीचं कुणीही वागायचं नाही। 3 वाजता कोर्टाचा निर्णय येणार आहे, त्याच्यामुळे 3 वाजेपर्यंत आझाद मैदानातच सगळ्यांनी थांबायचे। आझाद मैदानाच्या बाहेर रस्त्यावर कुणीही थांबू नये आणि कुणीही चुकीचा मार्गाचा अवलंब करू नये। सगळ्यांनी न्याय व्यवस्थेचा आदर करावा आणि मनोदाचा आदेश पाळावा। आता तुम्ही कुठे पाठवत आहात? गाड्या सगळ्या वाशीला, सगळ्यांनी वाशी आणि नवी मुंबई परिसरात मुंबईच्या बाहेर काढाव्यात, हे न्यायालयाचं आव्हान आहे आणि तेच आम्ही पाळतो। मैदानामध्ये किती जणांना राहण्याची तुम्ही परवानगी मागा? 5000 लोकांची परवानगी मागितली, 5000 राहणार आणि तेवढ्या 5000 लोकांच्या गाड्यासाठी आणि ते जेवणाच्या गाड्यासाठी पोलीस बांधवांनी आम्हाला परवानगी द्यावी, एवढीच विनंती। न्यायालयाकडून आदेश आलेला आहे की जे मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना तात्काळ मुंबईच्या बाहेर सगळे बाहेर गेले, फक्त आझाद मैदान सुद्धा रिकामी करण्याची मागणी। ठीक आहे, त्याच्यावर 3 वाजता सुनावणी, ती मागणी मान्य होणार नाही, परंतु आम्ही न्यायालयाला परत एकदा 3 वाजता आमचे वकील आर्ग्युमेंट करतील, तिथं आमची बाजू मांडतील आणि जो काय न्याय होईल त्यानंतर आम्ही सगळं बाकी बोलू। वकील साहेबाशी बोलल्यानंतर त्यावेळी सविस्तर बोलू। आजचा 5वा दिवस आहे, साधारणतः सरकारकडून काही शिष्टमंडळ आपल्या भेटीला आलेलं आहे? हो, येत आहे, शिष्टमंडळ आलंय म्हणून येत आहेत। टीव्हीलाच वाचलंय, मला पण अधिकृत माहिती नाही। मनोज दादासाठी शिवेंद्रराजे आणि आपले विखे पाटील आणि शिवेंद्रराजे साहेब येत आहेत असं माहिती आहे, ते मीडियाच्या माध्यमातून कळली। त्या बिचाराला एवढा त्रास झालाय ह्या लोकांना की त्याच्यामुळे ते होत आहे, पण आमची विनंती आहे की बाबा थोडस हे करावं। त्यांचं म्हणणं आहे की मनोज दादांनी युट्यूब लाईव्ह करून आम्हाला सांगावं। ऐका ना, दादाची बोलायची परिस्थिती ना, 5 दिवस झाले ते काय बोलतील, काय काय बोलायचे, 2दा-3दा बोलले। आता काही लोक ज्याला आक्षेप येते तिथं जा म्हणलं, दादा पैसे जातील। आता मराठा आरक्षणामध्ये उभा राहिलेला हा मोठा प्रश्न असेल का की समन्वयक कोण आणि आंदोलक कोण असा? नाही, असा काही फरक नाही। काही 4-2 जे खेड्यातले पहिल्यांदा लोक आलेत ना, त्यांचा थोडा गैरसमज वाटतोय, त्याच्यामुळे काय आव्हान कराल? आम्ही सगळ्याला दादाचा संपर्क करा, युट्यूबला विचारा, तिथं जे लोक आहेत आमचे सगळे थांबलेले त्यांना संपर्क करा, ते सांगतात ते ऐका। फक्त मुंबईच्या बाहेर गाड्या घेऊन जा, हे कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाला आपल्याला मानावं लागेल। कोर्टाचं आता बघा काय बोलते, एवढं वेळ तू हे आंदोलक आहे, दादांनी मला घरी जायचं घरी जाईल। दादांचं लाईव्ह दाखवा फक्त 19 न्यूजला, नाही ना युट्यूबला। आणि तुम्हाला बोललो, सर्व आंदोलकांना खोटं बोलून काढून देता राहू तू फक्त। तुम्ही दादांना लाईव्ह करायला लावा ना, तुम्ही जेव्हा जे सहकारी येतात तुम्ही दाखवा। कधी म्हणले दादा गाड्या घेऊन जा म्हणून?